नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या हाय एनर्जी MHT CET मास्टर क्लासमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचे एकदम कोर आणि महत्त्वाचे कन्सेप्ट्स अगदी सोप्या भाषेत क्रॅक करणार आहोत. तर मग वाढवा तुमची एनर्जी आणि चला सुरू करूया. आता रोजच्या जीवनातलं एक सिंपल उदाहरण घेऊया. कधी विचार केलाय आपण जेव्हा उकळत्या पाण्यात मीठ टाकतो तेव्हा अचानक काय बदलतं? पाणी वेगळ्या पद्धतीने का वागायला लागतं? यामागचं विज्ञान खरोखरच खूप रंजक आहे. इथे मीठ हे एक नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट म्हणजेच बाष्पशील नसलेलं द्राव्य म्हणून काम करतं. आणि मित्रांनो, हाच सोल्यूट वेपर प्रेशरचा संपूर्ण गेम कसा बदलून टाकतो हेच आपण आज समजून घेणार आहोत. आजच्या या सेशनचा आपला रोडमॅप काय असणार आहे ते बघूया. आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या बेसिक ओळखीपासून सुरुवात करू. त्यानंतर वेपर प्रेशर कसं कमी होतं ते बघू. पुढे राऊल्ट्स लॉचं डेरिव्हेशन, आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स, आणि शेवटी MHT CET मध्ये वारंवार विचारले जाणारे MCQs आणि एक रॅपिड फॉर्म्युला रिव्हिजन म्हणजे एक्झामसाठी एकदम परफेक्ट तयारी. एक नंबर. चला तर मग आपला हाच मोमेंटम हाय ठेवत आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या थिओरॅटिकल कन्सेप्टकडे वळूया. सर्वात भारी गोष्ट म्हणजे या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्याख्या. ही अशी फिजिकल प्रॉपर्टी आहे जी फक्त आणि फक्त सॉल्यूटच्या कणांच्या संख्येवर अवलंबून असते, त्यांच्या स्वरूपावर किंवा नेचरवर अजिबात नाही. याचे 4 मुख्य प्रकार आहेत, पण आज आपलं संपूर्ण टार्गेट असणार आहे ते यातील पहिल्या प्रकारावर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच RLVP. आता आपण प्रत्यक्ष वेपर प्रेशर नक्की कसं कमी होतं ह्याच्या मेकॅनिक्समध्ये शिरत आहोत. इमॅजिन करा, एका कंटेनरमध्ये भरपूर पांढरे कण आहेत जे आपल्या व्हॉलटाईल सॉल्व्हेंट आहेत, आणि त्यात आपण लाल रंगाचे नॉन व्हॉलटाईल सोल्यूटचे कण टाकले. आता काय होईल? हे लाल कण पृष्ठभागावर येतील, ज्यामुळे सॉल्व्हेंटचे कण कमी होतील आणि साहजिकच वेपर प्रेशर धपकन खाली येईल. म्हणूनच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच डेल्टा P बरोबर P1 नॉट P10 वजा P1. एकदम सिंपल लॉजिक. आता रेडी रहा एका अतिशय महत्त्वाच्या टॉपिकसाठी. बोर्ड परीक्षा असो किंवा MHT CET, दोन्हीसाठी हे डेरिव्हेशन एकदम VIP आहे. हे डेरिव्हेशन अनेकदा कन्फ्यूज करतं, पण आपण ते 3 सोप्या स्टेप्समध्ये डोक्यात सेट करणार आहोत. पहिली स्टेप, एकूण प्रेशर किंवा टोटल प्रेशर ठरवा. दुसरी स्टेप, मोल फ्रॅक्शनचं लॉजिक वापरा. आणि तिसरी स्टेप, डेल्टा P वेगळा काढा. हा गणिती रोडमॅप आधी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष गणिताकडे येऊया. राऊल्ट्स लॉनुसार आपण सांगू शकतो की P1 बरोबर P1 नॉट गुणिले x1 बरोबर. आता x1 च्या जागी आपण 1 - x2 टाकू शकतो, कारण दोन्ही मोल फ्रॅक्शनची बेरीज नेहमी 1 असते. हे समीकरण सोडवल्यावर आपल्याला अंतिम RLVPचं ब्रिलियंट समीकरण मिळतं, डेल्टा P भागिले P1 नॉट बरोबर x2. याचाच अर्थ वेपर प्रेशरमधील सापेक्ष घट ही थेट सोल्यूटच्या मोल फ्रॅक्शन एवढी असते. गणिताच्या या भुलभुलैयातून आता आपण पुन्हा एकदा थिअरीकडे येऊया. आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्समधील हा कन्सेप्च्युअल फरक CETच्या थिअरी प्रश्नांसाठी अत्यंत क्रुशियल आहे. ह्या 2 कन्सेप्ट्सची तुलना आपण एकदम झटपट करूया. सोप्या भाषेत सांगायचं तर, जी सोल्युशन्स सर्व तापमान आणि दाबाला राऊल्स लॉ तंतोतंत पाळतात ती आयडियल सोल्युशन्स, आणि जी हा नियम पाळत नाहीत ती नॉन आयडियल सोल्युशन्स. ही नॉन आयडियल सोल्युशन्स आपल्याला पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह डेव्हिएशन्स दाखवतात. ओके, आता वेळ आली आहे ती ह्या ज्ञानाची परीक्षा घेण्याची. MHT CETच्या या रॅपिड फायर MCQ बॅटलसाठी सर्वजण तयार आहात का? चला तर मग काही सुपर ट्रिक्स बघूया. प्रश्न नीट वाचा आणि समजून घ्या, खालीलपैकी कोणतं सॉल्युशन जवळपास आयडियल सॉल्युशन म्हणून वागतं. ऑप्शन्सकडे नजर टाका आणि काही सेकंड विचार करा. काय वाटतंय, उत्तर काय असेल? आणि याचं अचूक उत्तर आहे बेन्झीन आणि टोल्युईन. इथे एक जबरदस्त ट्रिक लक्षात ठेवा. बेन्झीन आणि टोल्युईन यांची रचना आणि पोलॅरिटी जवळपास समान असते, त्यामुळे ते अगदी आयडियल मित्रांसारखे वागतात. क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोनसारखे इतर पर्याय या एका लॉजिकने लगेच एलिमिनेट करता येतात. चला, पेस थोडा वाढवूया. आता सांगा, यापैकी कोणतं उदाहरण राऊल्ट्स लॉच्या नेगेटिव्ह डिव्हिएशनचं आहे? नेगेटिव्ह डिव्हिएशनची उदाहरणे डोक्यात आठवण्याचा प्रयत्न करा. एकदम परफेक्ट. फिनॉल प्लस ॲनिलिन
हे योग्य उत्तर आहे. का? कारण त्यांच्यात घट्ट हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. आणि मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची CET अलर्ट लक्षात ठेवा. इथेनॉल प्लस ॲसिटोन हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. एक्झामसाठी हे दोन्ही पॉइंट्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. हा एक अतिशय उत्कृष्ट थेअरी प्रश्न आहे. आयडियल सोल्युशन्सबद्दल खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं म्हणजेच फॉल्स आहे? परीक्षेत फॉल्स किंवा नॉट असे शब्द अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं. बघा, आयडियल सोल्युशन्ससाठी एन्थॅल्पीमधील बदल आणि आकारमानामधील बदल नेहमी 0 असायला हवा. त्यामुळे जे विधान म्हणतंय की डेल्टा व्ही 0 नसतो, डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू 0, ते विधान पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजेच तेच आपलं उत्तर आहे. आणि आता आपला शेवटचा रॅपिड फायर MCQ. पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारा नॉन आयडियल सोल्युशन कोणता आहे? फास्ट विचार करा. अगदी बरोबर. ॲसिटोन प्लस कार्बन डायसल्फाइड हे याचं योग्य उत्तर आहे. ज्यांनी ही सर्व पॅटर्न ओळखली त्यांचं खरोखरच खूप अभिनंदन. एक्झाममध्ये या उदाहरणांवर हमखास थेट प्रश्न येतात. आता आपण आजच्या सेशनच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हे सर्व कन्सेप्ट्स कायमचे मेमरीमध्ये लॉक करण्यासाठी एक रॅपिड वन शॉट समरी घेऊया. क्विकली फॉर्म्युले रिव्हाइज करूया. पहिली गोष्ट, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज फक्त कणांच्या संख्येवर अवलंबून असतात. लोअरिंग ऑफ VPचा फॉर्म्युला आहे डेल्टा P बरोबर P1 नॉट वजा P1 आणि RLVP म्हणजे डेल्टा P भागिले P1 नॉट बरोबर X2. इथे एक सगळ्यात मोठी चूक जी विद्यार्थी करतात ती म्हणजे न्यूमेरिकल सोडवताना P1 म्हणजेच सोल्युशनचं प्रेशर आणि P1 नॉट म्हणजेच शुद्ध सॉल्व्हेंटचं प्रेशर यामध्ये गोंधळ करणे. ही चूक तुमच्याकडून अजिबात होता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एक विचार करा. निसर्गातील एवढ्या क्लिष्ट गोष्टी जसं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज फक्त कणांच्या संख्येवर अवलंबून असतात. ते कण कशाचे बनले आहेत यावर नाही. हे रसायनशास्त्राचं सौंदर्य नाही का? यामुळे आपल्याला मिक्सचर्स समजून घेण्यासाठी एक पूर्णपणे नवीन आणि भन्नाट दृष्टिकोन मिळतो. आजच्या या विश्लेषणामधून नक्कीच तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळालं असेल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काही शंका असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका भारी आणि माहितीपूर्ण सत्रात.